तुझ्या पुढे नतमस्तक झाला। हा महाराष्ट्राचा शंभू छावा या मातीसाठी, हिंदू धर्मासाठी, तुमच्या आमच्या कपाळावर टिळा राहण्यासाठी माझा शंभू छावा आज अमर झाला। माझा शंभू छावा आज अमर झाला। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की ओम नमो पार्वती पते। हर हर जय तू। फटाकेवाले कुठे आहेत? फटाके लावा। यानंतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करायचा आहे। आदरणीय रोकडे साहेब, शरद गोगावले, सॉरी सर, शरद उगावले आणि प्रवीण पाटील आपण देखील त्या ठिकाणी जायचंय। आदरणीय श्री अरुण राऊत साहेब आपण देखील पुढे जायचंय। हो। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। घालून वाजत गाजत आपण छत्रपतीच्या पुतळ्याजवळ जातो आणि त्यांना महाराजांना पुष्पगुच्छ अर्पण करतो, पुष्पहार घालतो। पण यावर्षी महाराजांचं तिथं स्थान नाहीये, नवीन पुढच्या वर्षी बनणार आहे, त्यामुळे आपण या इथेच करायची असं ठरलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, मी सकल मराठा समाजाचा खजिनदार आहे, आर्थिक बाबत माझ्याकडे आहे, म्हणून मी मुजरा करून आज इथे उपस्थित सर्व शिवभक्त आपण दरवर्षीप्रमाणे इकडे जयंती साजरी करत आहोत। आणि आताच आपल्या काकासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या पुतळ्याचं काम, महाराजांच्या जे स्थान आहे जिथे आपण इथून मिरवणूक घेऊन जातो, तर मला असं वाटतं येत्या पुढच्या वर्षी नक्कीच तिथे स्थान होईल आणि आपण जोरात इथून मिरवणूक काढू। तर थोडासा विलंब आहे पण चांगलं सुशोभीकरण होणार आहे आणि महाराजांची चांगली एक मूर्ती तिथे परत अश्ररूढ होईल। आणि आपण सर्व एवढ्या कमी कालावधी तिथे सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद। आणि कुमार काकांचे देखील धन्यवाद करतो, कारण आपल्याला मजबूत असे खजिनदार लाभलेले आहेत आणि ते लाभलेले असल्यावर कधी गव्हाणे या लोकांनी सहकार्य केलं आणि हा खर्च त्यांनी सगळा उचलला। मी हे का सांगतो की